ब्लॅक बुक, सिक्रेट कॉन्टॅक्ट्स आणि एप्स्टीन फाईल्स जगभरातील उच्चभ्रू नावांमुळे खळबळ. जगभरात मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या एप्स्टीन फाईल्समध्ये अमेरिकन फायनान्सर आणि दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनच्या संपर्क आणि नेटवर्कशी संबंधित सुमारे 60 लाखांहून अधिक कागदपत्रांचा समावेश आहे. आतापर्यंत लाखो दस्तावेज, फोटो, व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आले असून 2026 मधील नव्या टप्प्यात सुमारे 306 उच्चभ्रू व्यक्तींची नावं चर्चेत आली आहेत. या फाईल्समध्ये विविध ईमेल्स, प्रवास नोंदी, मीटिंग शेड्यूल्स, आर्थिक व्यवहार आणि सामाजिक संपर्काचे उल्लेख आहेत. या दस्तावेजांमध्ये जगभरातील अनेक प्रभावशाली क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेख असल्यामुळे प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचं दिसतं. उद्योगपती आणि टेक जगतातील काही मोठी नावं जसे की बिल गेट्स, एलन मस्क, सर्गेई ब्रिन, पीटर थिल आणि मार्क झुकरबर्ग यांचा काही संपर्क दस्तावेजांमध्ये नमूद आहे. राजकारण आणि सत्ता केंद्राशी संबंधित व्यक्तींमध्ये माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक, काही युरोपियन नेते आणि विविध देशातील वरिष्ठ राजकीय व्यक्तींचा उल्लेख दिसतो. मनोरंजन आणि सेलिब्रिटी क्षेत्रातही काही चर्चित नावं समोर आली आहेत. यात मायकल जॅक्सन, केविन स्पेसी, नाओमी कॅम्पबेल, जे-झी, वुडी यांसारख्या कलाकारांचा उल्लेख दस्तावेजांमध्ये आढळतो. उद्योग आणि बँकिंग क्षेत्रात रिचर्ड ब्रेन्सन, लिओन ब्लॅक, लेस्ली वेक्सनर यांसारख्या अब्जाधीश उद्योगपतींची नावंही चर्चेत आहेत. राजघराण्यांशी संबंधित व्यक्तींमध्ये ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स अँड्र्यू, काही युरोपियन राजघराण्यातील सदस्य आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळातील व्यक्तींचा उल्लेखही आहे. या नावांचा उल्लेख होता सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. काहींनी आपला संपर्क केवळ व्यावसायिक आणि सामाजिक स्वरूपाचा असल्याचं सांगितलं, तर काहींनी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींनी या फाईल्समधील उल्लेखांबाबत अधिकृत स्पष्टीकरणही दिलं. मात्र एक अत्यंत महत्त्वाची बाब स्पष्टपणे सांगितली जाते, या फाईल्समध्ये एखाद्याचं नाव असणं म्हणजे त्या व्यक्तीने कोणताही गुन्हा केला असं सिद्ध होत नाही. अनेक नावं केवळ सामाजिक भेटी, व्यावसायिक संपर्क, कार्यक्रमातील उपस्थिती किंवा ईमेल संवादामुळे दस्तावेजांमध्ये दिसतात. कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया आवश्यक असते. सध्या एप्स्टीन प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेली प्रमुख व्यक्ती म्हणजे घिस्लेन मॅक्सवेल आहे. इतर अनेक उच्चभ्रू व्यक्तींची नावं फाईल्समध्ये असली तरी त्यांच्या विरुद्ध थेट गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे सनसनाटी म्हणून नव्हे तर तथ्यांच्या आधारावर पाहणं आवश्यक आहे. एप्स्टीन फाईल्स हे केवळ एका व्यक्तीचं प्रकरण नसून जागतिक स्तरावरील सत्ता, पैसा, मनोरंजन आणि राजकारण यांच्या गुंतागुंतीच्या नेटवर्कचा एक मोठा दस्तावेजी आरसा मानला जातोय. पुढील काळात आणखी कागदपत्र सार्वजनिक होण्याची शक्यता असल्यानं या प्रकरणावर जगभराचं लक्ष कायम राहणार आहे. मात्र या सर्व चर्चेत एक गोष्ट स्पष्ट, उच्चभ्रू नावांचा उल्लेख झाला म्हणून ते दोषी आहेत असं मानणे योग्य नाही. पुढील भागात प्रायव्हेट आयलँड अँड हिडन ऍक्टिव्हिटीज या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर उलगडा होणार आहे. एप्स्टीनच्या खासगी बेटावर आणि प्रायव्हेट जेटमध्ये नेमकं काय घडलं यामागची सत्यकथा जाणून घेण्यासाठी पाहत रहा LS मराठी रोज 8 वाजता.